वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असताना एकीकडे महायुतीची युती ही अभेद असताना वसई विरार परिसरात महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांची युती होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। काल उभाटा गटाचे काही पदाधिकारी भेटून गेल्यानंतर आज मनसेचे अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसह हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। तिकडे काँग्रेस शिष्टमंडळाने देखील आज भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे विजय पाटील असतील, अनिल अल्मिडा असतील आणि अन्य लोकांसह यांनी आज हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। जवळपास तासभर चर्चा करण्यात आली। दोनही पक्ष वेगवेगळ्या वेळानुसार भेटले होते। एकीकडे मनसेने सांगितलेलं आहे की भाजपला जर रोखायचं असेल की भाजपची दादागिरी जर वसई विरार परिसरात थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल, कारण वसईतले खड्डे अजून बुजवले जात नाहीत आणि त्यामुळे वसई विरारला जर वाचवायचं असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल। त्यामुळे त्या धर्तीवर यांची पहिल्या गोष्टी प्राथमिक चर्चा झालेली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणावर सीट मागितल्याचं बोललं जाते। काँग्रेसने 20 ते 25 सीट मागितलेले आहेत, परंतु बहुजन विकास आघाडी जी आहे की एवढ्या सीट देण्यासाठी तयार नाहीत। हितेंद्र ठाकूरांनी याआधी देखील सांगितलं की इलेक्टिव्ह मेरिटवरच सीट देण्यात येतील, परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची प्राथमिक फेरी झालेली कुठल्याही प्रकारचं सीट वाटप झालं नसल्याचं हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं आहे आणि येत्या पुढच्या हप्त्यामध्ये लवकरच 2-3 दिवसात सीट वाटप निश्चित करून आम्ही एकत्रितपणे लढू असा दावा दोनही पक्षांनी केलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांची युती होणार की बिघडणार ते देखील पाहावं लागणार आहे। कदाचित सीट वाटपाच्या जागांवरून यांची युती फिसकटण्याची देखील निश्चित आहे। त्यामुळे आता पुढच्या हप्त्याभरामध्ये युतीचं काय होतं ते देखील कळेल। या संपूर्ण चर्चेनंतर जे आहेत की अविनाश जाधव, हितेंद्र ठाकूर आणि इकडे विजय पाटील यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। आमची बैठक पार पडलेली आहे आणि आम्हाला 1-2 महिन्या अगोदरपासूनच वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि बहुजन बरोबर आघाडी करणं हे आमच्यासाठी नवीन नाही आहे, कारण आमच्या काँग्रेसने बहुजनला खासदारकी सोडलेल्या आहेत, आमदारक्या सोडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचं नातं जुनं आहे। त्यांनी काय ठेवायचं आम्ही काय ठेवायचं हा संबंध आमच्यासाठी नवीन नाही आहे। पण आता वसईची जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती जी झालेली आहे, त्या गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजनबरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्माननीय आप्पाला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे। आमचं जवळजवळ 100% पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जर आमच्या वरिष्ठांची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत। मला असं वाटतं की किती सीटची मागणी केली हा विषय नाही आहे। विषय आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे। वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे। इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या 1 वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे। म्हणजे वसईत तुम्ही कुठल्याही बाजूने या किंवा विरारमध्ये कुठल्याही बाजूने या, तुम्ही खड्डे ओलांडल्याशिवाय वसई विरारमध्ये येऊ शकणार नाही। सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते। सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो आणि आमच्या मनात काय आहे ते आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आमच्या मते इथे जी काय अराजकता मागच्या 1 वर्षापासून माजलेली आहे आणि त्यातून वसई विरारकरातल्या लोकांना मुक्त करणं गरजेचं आहे, नाहीतर नजीकच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात वाढेल। हे सगळं सामोरण्यासाठी आज आम्ही आमची भेट घेतलेली आहे आणि बाकी पुढची चर्चा जी काय आहे ती नजीकच्या काळात होईल, कारण काय आता काही घोडे मैदान लांब नाही आहे। 22 तारखेपासून फॉर्म भरायचे, 30 तारखेला शेवटची तारीख आहे, त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल। आम्ही आजची भेट ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात किंवा पुढचं प्लॅनिंग काय हे समजून घेण्यासाठी होती, विशेष काही मोठं नव्हतं। तरी काय अंदाज किती सीट मागणार आहात काय आपण ठरवलंय? आमच्याकडे उत्तम कार्यकर्ते आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने मागील अनेक वर्षे काम करत आहेत। आमचा प्रफुल्ल पाटील मागचे 2 टर्म नगरसेवक आहे, प्रवीण आमचा नगरसेवक होता, आमच्या ज्योती ठाकूर नगरसेविका होत्या। सो आमची लोक उत्तम काम करत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी देखील करत आहेत। आता किती जागा मागायच्या काय मागायच्या हा भाग नंतर आहे। भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे। तुम्हाला घेण्याबाबत बहुजन विकास आघाडी सकारात्मक आहे का? म्हणजे मनसेला घेण्यामध्ये बाबत तुम्हाला असं वाटतं की आम्ही अस्पृश्य आहोत? ते सकारात्मक आहेत का?
पण त्यांचा निर्णय आहे ना. आमचं मत आहे की त्यांना भेटणं. मी आज आप्पांना आज जी पहिल्या बैठक झाली त्या बैठकीत मी आप्पांना भेटायला आज पहिल्यांदा आलोय का? याच्या अनेक वेळा मी आलेलो आहे. विविध गोष्टी कोविडच्या काळात आलेलो आहे. इथल्या वसईचा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला ज्वलंत होत होता त्यावेळेला मी त्यांना भेटायला आलेलो आहे. सो अशाच पद्धतीने मी आज त्यांना भेटायला आलेलो. बाकी आज वसई विरारमधला मोठा पक्ष त्यांचा आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील की कशा प्रकारे पुढे जायचं आहे. मनसेमध्ये किती लोक इच्छुक आहेत? मनसेमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्ते इच्छुक आहेत. आमची संघटना बांधणी खालपर्यंत उत्तम आहे, त्यामुळे आम्हाला उमेदवारांची कमी नाही. परंतु आम्हाला या वेळेला भारतीय जनता पक्षाला लांब ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आमचा उरलेला प्रयत्न आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे भाजपकडे लायक उमेदवार नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आमचे घेतात, ठीक आहे. शुभेच्छा. लेवलला आता काय माहिती का, एवढ्या कॉर्पोरेशन आहेत, त्यांना त्यांची प्रायोरिटी वेगवेगळ्या ठिकाणी असेल. लक्षात आलं की नाही? तर आणि सगळ्याच पक्षांनी, जवळपास सगळ्याच पक्षांनी लोकल जे त्यांचे पदाधिकारी आहेत, जिल्हा अध्यक्ष असतील, कोण उपाध्यक्ष असतील, काय असतील, आमदारकीला उभे राहिलेले उमेदवार असतील, ह्यांच्यावर सोडलेले आहेत आणि ते सगळे तुम्हाला दिसत आहेत इकडे. ते सगळे इकडे दिसत आहेत तुम्हाला. लक्षात आलं की नाही? आज अनिल अल्मेडा असतील, विकास वर्तक असतील, विजय पाटील असतील, डॉमिनिक डिमेलो असतील, काँग्रेसचे सगळेच नेते दिसत आहेत ना. त्याच्यामुळे आणखीन वरपर्यंत हे करायला त्यांना मुंबई असेल, ठाणा असेल, पुणा असेल, नागपूर असेल, तिकडे ते डोकेफुडी जास्त करतील. आज युती झाली असं म्हणू शकतो आपण? आज आमची प्राथमिक चर्चा, मी बोललोय, प्राथमिक चर्चा झाल्या. शेवटी त्यांना पण त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलायला लागेल. प्रत्येक पक्षाला कार्यकर्ता गृहीत धरता येत नाही. लक्षात आलं की नाही? आम्ही जवळ आहेत. अंतिम निर्णय कधी? येईल ना येत्या 2-3 दिवसात, सगळंच होईल ना. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे आम्हाला. 2-3 दिवसात करतोय आम्ही सगळं. काय सांगा, मध्यंतरीच्या काळात काँग्रेसने एकलव चलोरेची भूमिका घेतली होती की काँग्रेस बाहेर पडणार असं सांगितलं. नक्की काँग्रेसची भूमिका काय असणार आहे वसई? वसई 133चे आमचे प्रभारी आहेत, त्यांनी एक स्ट्रॅटेजी सांगितलेली की आपल्याला किती सीट जिंकल्या पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी बोललेलं की मिशन 20. एकटा चलोरे हा त्या पहिल्या बातमीमध्येच आम्ही क्लिअर कट सांगितलं होतं की आम्ही धर्मनिरपेक्ष मताची विभागणी होऊ देणार नाही, त्यासाठी जे आवश्यक आहे ते करणार. त्यानुसार आज बातचीत सुरू झालेली आहे आणि एकत्र येऊन आपला मुख्य शत्रू जो आहे, जो धर्माच्या नावाने लोकांना विभागणी करायचा प्रयत्न करतो, त्याला शह देण्यासाठी जे आवश्यक आहे ते कारवाई करणार. आमच्या कार्यकर्त्यांशी बोलणार, नेत्यांशी बोलणार आणि मार्ग चांगला सुकर निघेल अशी आमची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसे आल्यामुळे काँग्रेस नाराज आहे, वसईत काही नाराजी पाहायला मिळेल? नाही, बघा, आता स्टेट लेवलला एक भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे मनसेबाबत, परंतु वसईतली परिस्थिती जी आहे त्यानुसार इकडे जो मार्ग आहे तो आम्ही काढणार. किती सीट मागणार आहे तुम्ही बहुजन विकास आघाडी? नाही, ते आम्ही एकत्र पुढच्या 2 दिवसात. नाही, असं काय नाही. आमचे कार्यकर्ते मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षामधले कार्यकर्ते, इच्छुक कार्यकर्ते, आमच्याकडे 100च्या पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. सर्वांनाच काही समाधान करणं शक्य नाही. त्यांच्याशी बोलून ज्याचा जनसंपर्क चांगला आहे त्या हिशोबाने त्या प्रभागातले उमेदवार निवडले जातील. MIM पण आली आहे तुम्ही वोट काटायला? नाही, MIMला कोणी पुढे घातलेलं आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. इतर ठिकाणी देखील आपण पाहतो, परंतु त्यांना अवेअरनेस करणं, लोकांना त्याविषयी त्यांना कोणी उभं केलेलं आहे आणि धर्माच्या नावाने जे विभागणी करायचा प्रयत्न करतात तेच त्याच्या मागे आहेत आणि तेच त्यांना पैसा पुरवतो ते दिसते. आपण ग्राउंड लेवलला बघतोय ते.